मग मला खरं तर गणेश नाईकांनाच विचारायचं आहे की तिथे सगळ्यात जास्त लपवणारा जर कोणी असेल तर ते स्वतः गणेश नाईक आहेत. तर त्यामुळे आता गणेश नाईकांना मला विचारायचं आहे की तुम्ही काय लपवताय, सांगून टाका ना एकदा. म्हणजे तुम्ही तुमचं पितृत्व लपवताय का, तुम्ही तुमचा मुलगा लपवताय का, तुम्ही तुमची पत्नी लपवताय का, किंवा मध्ये काय काय एका महिलेने जे आरोप केले होते ते सगळं लपवताय का. स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं नामोनिशाण, स्वतःचा वंश, स्वतःचा अंश जे लोक लपवतात त्यांनी दुसऱ्यावर बोलू नये. ते म्हणतात ना की जो खुद काच के घर में रहते हैं वो दूसरों पे पत्थर नहीं फेका करते. तर त्यामुळे गणेश नाईकांनी नादाला लागू नये. मला वाटतं कदाचित त्यांची साठी बुद्धी नाठी झाली असेल, त्यांच्या वक्तव्याकडे जास्त लक्ष द्यायला नको. हां, त्यांनी जे म्हणाले की ठाण्याचा खरा इतिहास कोणी सांगितला नाही, खरंय. ठाण्याचा ज्वलंत इतिहास जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घडवला, ठाण्याचा ज्वलंत इतिहास जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिल्यांदा भगवा जिथे फडकला होता ते ठाणे, जे ठाणे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माणुसकीचं ठाणे बनलंय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं. त्याचा खरा इतिहास माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी धर्मवीर आणि धर्मवीर 2च्या माध्यमातून मांडलेलाच आहे. ते सातत्यानं हे तुमच्यावर आरोप करताना बघायला मिळत आहे. एकीकडे महायुती एकत्र आहे, एकीकडे एकत्र राहण्यासंदर्भात अनेकदा मुख्यमंत्री देखील बोलताना बघायला मिळत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलतात. पण मंत्री गणेश नाईक हे कोणाचं ऐकत नाहीयेत का, किंबहुना ते वारंवार अशा पद्धतीनं टीका करून नेमकं त्यांना काय साध्य करायचं असं वाटतं तुम्हाला? आता त्यांना काय साध्य करायचं हे आपण त्यांनाच विचारलेलं जास्त चांगलं राहील. परंतु राजकारणामध्ये काही लोक वाचाळ असतात, काही लोक नाठाळ असतात, काही लोक चौचाल असतात. या तिन्हीपैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये गणेश नाईक येतात आता हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवावं. आणि माझी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्याही सर्व सन्माननीय नेत्यांना विनंती आहे की असे काही लोक जे वारंवार महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना आपण योग्य त्या पद्धतीनं आपण समजावून सांगावं. आणि मला नाही वाटत की माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हे सगळं आवडत असेल. कारण तुम्ही बघा की जेव्हा जेव्हा ते आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दल बोलतात तेव्हा ते अत्यंत सन्मानानं बोलतात. ज्यावेळेला आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे देवेंद्रजींच्याबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून बोलतात. तर आमच्या महायुतीच्या तीनही प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्यामध्ये समन्वय आहे. परंतु फक्त काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत का हे आम्हाला तपासून बघावं लागेल. शिवसेना उपनेत्याच्या व्यासपीठावर जाऊन अशा पद्धतीनं विधान करणं उबाटाच्या आणि अशा पद्धतीनं टीका करत शिवसेनेला टार्गेट करणं, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीला काय म्हणताय? कारण उबाठाला जवळ करण्याचा हा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय असं तुम्हाला वाटतंय? आता गणेश नाईक कुणाला कधी जवळ करतात, कुणाला कधी लांब करतात हे आमच्यापेक्षा तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. कारण त्यांनी याच्या आधी किती नेते बदलले, किती पक्ष बदलले, अजून काय काय बदललं. आता मी नाही बोलत त्याच्याबद्दल, ते सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांना खूप सिरियसली घेण्याची गरज नाही आहे. त्यांनी फक्त एक लक्षात ठेवा गणेश नाईकांनी की शिवसेना हे मधमाशांचं मोहोळ आहे. तुम्ही जर दगड माराल तर मग ज्या वेळेला या सगळ्या मधमाशा संघटितपणानं तुमच्यावरती आक्रमण करतील तेव्हा पळताभुई थोडी होईल. त्यामुळे थोडा बचके, थोडा संभलके. एक दुसरा असा प्रश्न आहे की डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर होतंय का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण ठाकरेंचे 2 खासदार जेव्हा प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला जातात तेव्हा त्या ठिकाणी असे असंख्य प्रश्न निर्माण होतात की काही खासदार संपर्कात आहेत का, नेमकं काय? हे बघा, सगळ्यात आधी मला या मुद्द्याचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे 2 मुद्द्यांच्यामध्ये द्यायचं आहे. सर्वप्रथम दॅट व्हॉट इज द रिअल मिशन टायगर. तर आम्हाला असं वाटतं की रोज मिशन टायगर चालू आहे की महाराष्ट्र राज्यामधून शाखा प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, माजी आमदार, खासदार, माजी मंत्री असे हजारो लोक हे रोज नंदनवनवरती माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मानून प्रवेश करतायत. इट मीन्स दॅट द पीपल ऑफ महाराष्ट्र ॲक्सेप्टेड दॅट द रिअल टायगर ऑफ शिवसेना इज ऑनरेबल एकनाथजी शिंदे साहेब. जे लोक स्वतःला वाघ समजत होते त्यांची लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या मध्ये मांजर होऊन ते घरी बसलेले आहेत, ते फेसबुक लाईव्ह करतायत. परंतु जेव्हा शिवसेना संकटात होते, ज्यावेळेला शिवसेनेचं विचार आणि तत्व आणि हिंदुत्व संकटात होतं तेव्हा टायगर अभी जिंदा है अशा पद्धतीनं
एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना वाचवण्यासाठी लढले, ते मिशन सक्सेसफुल करून दाखवलं. दॅट इज द रिअल मिशन टायगर. आणि त्या डिनर डिप्लोमसीचा भाग तर योगायोगानं त्या वेळेला मीही तिथं उपस्थित होते. शपथविधीच्या आधीच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मी दिल्लीला गेले होते आणि आदरणीय मंत्री महोदय प्रतापराव जाधव साहेबांनी बोलवल्यामुळं मीही त्या डिनरला गेले होते. हो, तिथे बरेच ठाकरे गटाचे खासदार उपस्थित होते, परंतु मला वाटतं की महाराष्ट्राच्या सगळ्याच खासदारांच्यासाठी ते निमंत्रण होतं. आणि महाराष्ट्राचा विकास कसा करायचा, महाराष्ट्राच्या विकासाची धोरणं कशी असावीत, याबद्दल जर महाराष्ट्राचे खासदार दिल्ली दरबारी पक्षभेद बाजूला ठेवून जर एकत्र येत असतील तर हे महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलंच आहे. परंतु आता फक्त काही लोकांना म्हणजे त्यांना भीती असेल की आपले खासदार सांभाळता येणार नाहीत म्हणून त्यांना तसं वाटत असेल.